नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. हा ड्रेस तुमच्या लक्षात आला का? मी परवा विकत घेतलेला 450-400 अशी काहीतरी रुपयाला. ओढणी पण आहे. याला एकदम मऊ 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 ओढणी आहे. मागच्या वर्षी आल्या होत्या ना ओढण्या, त्या अशा स्टार्च सारख्या होत्या, कागदासारख्या. ही मस्त ओढणी मला फार आवडली. आणि जाऊन 2 ड्रेस घेऊन येते. काय भावा झाला, 2 ड्रेस घेऊन येते, कारण की उन्हाळ्यात हे खूप छान आहेत ड्रेस आणि फ्रेश कलर्स आहेत. सकाळी वॉकिंगला खूप छान आहेत. तेच झाले होते माझे सगळे वॉकिंगचे सुद्धा. वॉकिंगचं सुद्धा काही तेच घालतात होय. हे काय मागे पावडर लावायची नाही. कोण बघणार आहे आपल्याला मागं? पुढं तोंड आपल्याला दिसतं म्हणून, होय की नाही? तर हा लाईट मेकअप करूनच बाहेर पडते आजकाल मी. काय ओळखीची लोक भेटतात ना कायमच, ते काय विचारायचं नाही बघा. इतक्या म्हणजे इतक्या भुवया विरळ झालेल्या आहेत. हळूहळू पांढऱ्या पण होणार आता माझ्या. होणारच की. मग तुम्ही विचारता पांढऱ्या भुवयांना काय करायचं? हे बघा हात कसे इकडं तिकडं जातात वयोमानानुसार. ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्याच. टिकली उद्या बदलायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्याच, होय की नाही? जरा फेस्टिव्ह लुक पाहिजे ना, त्यामुळे जरा छान जायचं. काय पावडर लावली आहे मी, इकडून तिकडून तिकडून. आता जायला पाहिजे ह्याच्यात, कुठे, दिवाळी शॉपिंग. सगळं आलं आहे असलं. 20-20 वर्षापूर्वीच संपलं नाही अजून. नाही काय जाऊन आणायचं? मागच्या वर्षी जे आणलं होतं का नाही, त्याचं पॅकिंगसुद्धा फोडलं नाही अजून. मी गेले खूप वर्ष त्याच लोकांकडनं घेते. झालं काय बरोबर? झालं काय? 5 रुपये. तुम्ही म्हणणार काय मॅडम, कशाला असलं सगळं सांगता, चांगलं वापरा म्हणता की नाही मला तुम्ही? चला आता बाहेर जाऊन येणार आहे. आज ही काढली, आता फेस्टिव्ह लुक म्हणून ही काढली बॅग. 10-15 वर्ष झाली. 1-2दा वापरली होती, आताच ठेवली होती. मग म्हटलं आता फेस्टिवल आहे, सण आहे, तर ही घेऊन जावी. म्हणजे पाण्याची एक बाटली मावते, इकडं मागं पैसे मावतात. आणि आता फेस्टिवल आहे त्यामुळे जास्त पैसे वगैरे काही न्यायचे नाहीत आणि जास्त खर्च करायचा नाही ना म्हणून. आणि हे एक पिशवी 2 व्हीलरला लावणार आहे. काहीतरी आपलं पटपट दिसलं की 2 व्हीलरला लावायचं. हिलासुद्धा खूप वर्ष झाली, पण छान दिसते. चला, अच्छा बाय. मस्त आहे ना ड्रेस. अजून 2 आणणार आहे. थांबा, त्या आणले की दाखवते काय तुम्हाला. आज त्या दुकानातच गेल्यावर दाखवणार आहे. चला, आजपासून चष्मा शोधतीये. चष्मा काय सापडेना झालाय. तर दुसरा चष्मा करून चष्मा शोधायची पाळी आहे. कालची वसुबारसची रांगोळी, संध्याकाळी दिवे वगैरे लावले होते. घरात फ्रीजमध्ये सर्व वस्तू सापडलेल्या आहेत. आता तुम्हाला वेगळं काढते आणि तुम्हाला दाखवते सगळं. डोसा प्रीमिक्सचं प्रमाण आणि डोसा प्रीमिक्सचे कंटेंट्स. डोसा प्रीमिक्ससाठी एवढं मला सापडलेलं आहे घरामध्ये सर्व. हे हरभरा डाळ, ही उडदाची डाळ. प्रमाण काही नाही, अंदाज बनसे 10 दरसे. हा गहू पाव किलो मुगाची डाळ, ही फुटाण्याची डाळ, हे कांदे पोहेवाले पोहे, ही ज्वारी आणि तांदूळ जरा पाखडून घेतलेले आहेत. हे सर्वच जरा निवडून पाखडून घेते. धणे जरा पाखडून घेतले मी. यामध्ये मिरे 10 रुपयाचे 10 ग्रॅम, मेथ्या 10 ग्रॅम, जे एक तोळा म्हणा, लवंगा 10 ग्रॅम आणि जिरं घालूया मस्त भरपूर. चव छान येते. आपण वरणंसुद्धा घालतोच, पण ह्याला पण वास मस्त लागतो.
तर अशा रीतीने आपलं आता डोसा सगळं करून झालं. डोश्याचं पीठ करून आणण्यासाठी ही आपली सगळी मिश्रण झालं. आता दळपाला देऊन येऊया. तयार झालं आपलं. डबा तयार झालेला आहे दळपाचा. किती सुंदर दिसतंय बघा. मस्त घमघमाट येतोय खरं तर. दळप काढताना आसपास चकलीची भाजणीसारखं, पण हे भाजायचं नाही हां, असंच घालायचं. थालपिठासाठी भाजावं लागते आणि हे आता आपण करतो डोसे, तर यासाठी भाजायचं नाही. आता मिक्स करून दिलं मी. आता हे सगळं छान मिक्स करा. तरी लाल डाळ राहिली मसुराची. राहू दे आता. डबा आता एवढूसाच आहे, म्हणजे भरून जाईल ना ती. राहू दे. दळपाला जाऊन येते. बाय. काहीतरी पैसे घ्यायचे नाही. पैसे आमच्याकडे 5 रुपये किलो आहे. मगाशी दळप ठेवून आले. बघूया आता झाले काय, बघून येते. आलं बाई दळप. डोसा प्रीमिक्स पुढील 1 महिन्यासाठी गरमागरम. जरा उघडं ठेवायला.